तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, ग्रे हाउंड्स हे जे नक्षलवादी विरोधी कमांडो पथक आहे हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे आहे? पहा, ग्रे हाउंड्स किंवा हाउंड्स हे जे नक्षलवादी विरोधी पथक कमांडो पथक आहे हे कोणत्या राज्याचं कमांडो पथक आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर आपल्याला 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर तेलंगणा. पहा, तेलंगणा राज्याचं एक नक्षलवाद विरोधी कमांडो पथक आहे, त्याचं नाव आहे ग्रे हाउंड्स. पर्याय क्रमांक 4 आपले योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्र राज्यात कोणते सशस्त्र दल काम करत आहे? मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, पोलीस विभागासाठी महत्त्वाचा हा प्रश्न आहे. तर दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून राज्यामध्ये कोणते सशस्त्र दल काम करते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, त्याला फोर्स 1 असं म्हणतात. लक्षात ठेवायचंय, SRPF आणि SSB. SRPF काय आहे? तर राज्य राखीव पोलीस दल. पहा, राज्य राखीव पोलीस दल आहे आणि फोर्स 1 जे आहे हे दहशतवादाविरुद्ध एक स्पेशल ऍक्ट म्हणून असणारं एक पथक आहे. पर्याय 4 आपलं उत्तर आहे फोर्स 1. प्रश्न तिसरा आहे, SRPF याची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली आहे? पहा, SRPF ची स्थापना. मित्रांनो, या ठिकाणी पहा SRPF आणि CRPF याविषयी काही विद्यार्थी आपले थोडे कन्फ्यूज मध्ये असतात. कधी कधी आपल्याला यांच्यावरती फुल फॉर्म देखील विचारला जातो. लक्षात ठेवा, SRPF आणि CRPF म्हणजे काय? तर SRPF म्हणजे काय असतं? स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स. आणि याच ठिकाणी पहा CRPF म्हणजे काय असतं की सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. SRPF जे आहे हे राज्यासाठी काम करतं आणि केंद्रासाठी काम करतं पहा CRPF. या ठिकाणी प्रश्न आहे की SRPF ची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय 3 पुरंदर या ठिकाणी. यानंतरचा प्रश्न आहे, कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाचा आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तर जर्मनी या देशाचा विचारवंत आहे पहा कार्ल मार्क्स. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 5वा आहे, पेशवे व इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई ही कोणत्या वर्षी झाली होती? पहा, पेशवे आणि इंग्रजात शेवटची झालेली लढाई ही कधीची आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर 1818 या वर्षी पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई होती. पहा, पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, महात्मा गांधी यांनी चंपारण्य या ठिकाणी कोणत्या ठिकाणी पहिला सत्याग्रह केला? पहा, चंपारण्य, महात्मा गांधी यांनी चंपारण्य या ठिकाणी पहिला सत्याग्रह जो आहे तो कोणत्या वर्षी केला? मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे, कोणत्या वर्षी केलेला आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर 1917. पहा, 1917 या साली महात्मा गांधी यांनी कोणत्या ठिकाणी? चंपारण्य या ठिकाणी त्यांचा पहिला सत्याग्रह जो आहे हा 1917 मध्ये केलेला होता. प्रश्न 7वा आहे, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 1938 मध्ये कोणी केली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर स्वामी रामानंद तीर्थ यांनी 1938 या वर्षी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 8वा आहे, रोमन सम्राट अलेक्झांडर याचा भारतातील प्रतिनिधी डॅश याचा चंद्रगुप्त मौर्याने पराभव केला होता. मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे, या ठिकाणी 2 प्रश्न तयार होतात. तर रोमन सम्राट जो होता अलेक्झांडर याचा भारतातील प्रतिनिधी कोण होता ज्याचा चंद्रगुप्त मौर्याने पराभव केला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सेक्युलस निकेटर हा जो आहे हा अलेक्झांडरचा भारतातील प्रतिनिधी होता की जो चंद्रगुप्त मौर्याकडून हरला गेला. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 9वा आहे, बंगालमध्ये खालीलपैकी कोणती क्रांतिकारक संघटना कार्यरत होती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर अनुशीलन समिती ही जी क्रांतिकारक संघटना आहे ही बंगालमध्ये कार्यरत होती. पहा, बंगाल म्हणजे याचा अर्थ होतो पहा मित्रांनो पश्चिम बंगाल. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. अनुशीलन समिती जी आहे ही बंगालमधील क्रांतिकारक संघटना होती. प्रश्न 10वा आहे, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या सेना विभागाचा प्रमुख खालीलपैकी कोण होता? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर चंद्रशेखर आझाद हे जे आहेत हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही जी संघटना आहे या संघटनेच्या सेना विभागाचे प्रमुख होते चंद्रशेखर आझाद. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 11 आहे, 1906 मध्ये ढाका या ठिकाणी स्थापन झालेल्या मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण होते? पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे कारण एका पुस्तकामध्ये या प्रश्नाचं उत्तर आगा खान दिलेलं आहे जे की चुकीचं उत्तर आहे. या ठिकाणी आपल्याला 3 प्रश्न हे महत्त्वाचे तयार होतात. पहा, तर मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? तर पहा, मुस्लिम लीगची स्थापना ही ढाका या ठिकाणी झाली. म्हणजेच ढाका कोणत्या देशात आहे? तर बांगलादेशमध्ये आहे ढाका.
या ठिकाणी दुसरा प्रश्न होतो की कोणत्या वर्षी झाली? 1906 साली झाली. आणि यामध्ये तिसरा प्रश्न आहे की मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष कोण आहेत? तर नवाब सलीम उल्ला. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 12 आहे रायगड जिल्ह्यातील पाचाड या ठिकाणी खालीलपैकी कोणाची समाधी आहे? पहा, रायगड जिल्ह्यातील कोणतं ठिकाण आहे? पाचाड ठिकाण. हे जे आहे हे कोणाची समाधी आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर राजमाता जिजाबाई यांची समाधी आहे. पहा, रायगड जिल्ह्यात पाचाड या ठिकाणी. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. तर पहा, या ठिकाणी कस्तुरबा गांधी जे आहेत यांची समाधी पुणे या ठिकाणी आहे, आगा खान पॅलेसला. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. पहा, राजमाता जिजाबाई यांची समाधी आहे पाचाडमध्ये. प्रश्न 13 आहे रयत शिक्षण संस्था याची स्थापना कोणी केली होती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था जी आहे ही स्थापन केलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोणत्या वर्षी काढली होती? किंवा महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा ही कधी सुरू केली? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर सन 1848. पहा, 1848 या वर्षी महात्मा ज्योतिबा फुले यांनी भिडे यांच्या वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा जी आहे ही सुरू केली होती. जर आपल्याला जिल्हा विचारलं तर पुणे जिल्हा उत्तर आहे. या ठिकाणी उत्तर आहे पहा 1848 वर्ष आहे. पर्याय 3 उत्तर होईल. प्रश्न 15 आहे मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटले जाते? पहा, मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3 तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. पहा, याच्याही म्हणजे या व्हिडिओच्या जर PDF तुम्हाला डाउनलोड करायच्या असतील तर याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपण PDF डाउनलोड करू शकता. प्रश्न 16 आहे श्री प्रकाश आमटे यांनी चालवलेला लोकबिरादरी प्रकल्प म्हणजेच हेमलकसा जो आहे हा कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे. पहा, प्रकाश आमटे यांनी चालवलेला लोकबिरादरी प्रकल्प जो आहे हा कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. पहा, लोकबिरादरी प्रकल्प जो पर्याय क्रमांक 3 उत्तर होईल. प्रश्न 17 आहे भारूड हा काव्यप्रकार कोणामुळे ओळखला जातो? पहा, भारूड जो काव्यप्रकार आहे हा कोणामुळे ओळखतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर संत एकनाथांमुळे भारूड हा काव्यप्रकार रूढ झालेला आहे. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 18 आहे भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या हक्कांचे संरक्षण खालीलपैकी कोण करतो किंवा कोण आहेत? पहा, भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या हक्कांचे संरक्षक कोण आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर सर्वोच्च न्यायालय हे जे आहे हे भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेले जेवढे काही हक्क आहेत त्यांचं रक्षक आहे किंवा रक्षण करणार आहे. पर्याय 4 उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय. प्रश्न 19 आहे भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहेत? पहा, कितवा आहे तर 8वं परिशिष्ट कोणत्या बाबीशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर राजभाषेशी संबंधित आहे राज्यघटनेतील 8वं परिशिष्ट. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे प्रदूषण करणाऱ्याकडून नुकसान भरपाई घेण्यासाठी भारताने कोणत्या वर्षी हरित न्यायालय सुरू केले होते? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, तर प्रदूषण करणाऱ्याकडून नुकसान भरपाई घेण्यासाठी भारताने कोणत्या वर्षी हरित न्यायालय हे सुरू केलेले आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर 2010 साली हरित न्यायालय भारतामध्ये सुरू झाले आहे की ज्याचं काम काय आहे तर जे काही प्रदूषण करणारे लोक आहेत त्यांच्याकडून नुकसान भरपाई घेणं. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 21 आहे भारताचे कॅबिनेट सचिवालय खालीलपैकी कोणाच्या अधिपत्याखाली काम करते? तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 पंतप्रधान आपलं उत्तर आहे. मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, तर भारताचे जे कॅबिनेट सचिवालय आहे हे पंतप्रधान यांच्या कार्याखाली किंवा अधिपत्याखाली काम करते. यावर प्रश्न विचारला जातो आपल्याला. पहा, तर भारताचे पंतप्रधान आहेत सध्याचे नरेंद्र मोदी हे सध्याचे पंतप्रधान आहेत. गृहमंत्री जर विचारलं तर पहा, गृहमंत्री जे आहेत हे अमित शहा आहेत. आणि राष्ट्रपती जर विचारलं तर राष्ट्रपती सध्याचे आहेत पहा द्रौपदी मुर्मू ह्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत. प्रश्न 22 आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अनुसार कलम 21 हे कशासाठी संबंधित आहे किंवा कशाशी आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण देण्यासाठी माहितीचा अधिकार अधिनियम जे आहे 2005 या अनुसार जे कलम 21 आहे हे आहे पहा सद्भावनेने केलेल्या कृतीला संरक्षण देण्यासाठी. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल.
प्रश्न 23 आहे, औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव खालीलपैकी कोणते होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर खडकी. लक्षात ठेवा मित्रांनो, खडकी हे जे आहे हे औरंगाबादचं म्हणजे जुनं नाव आहे किंवा प्राचीन नाव आहे. या ठिकाणी पहा संभाजीनगर हे जे आहे हे नवीन असणारं नाव जे आहे हे आहे पहा संभाजीनगर. या ठिकाणी दौलताबाद जे दिलेलं आहे तर देवगिरी या किल्ल्याचं नाव आहे पहा दौलताबाद आणि औरंगाबादचं जुनं नाव काय आहे तर खडकी. पर्याय 3 उत्तर होईल. प्रश्न 24 आहे, संरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पहा, संरक्षण साहित्य निर्मिती करणारे जे प्रसिद्ध असणारे ठिकाण आहे पहा वाडी नावाचं, तर ते वाडी जे ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे वाडी हे ठिकाण. त्या ठिकाणी संरक्षण साहित्य निर्मिती ही मोठ्या प्रमाणात चालते. पर्याय 3 उत्तर होईल. प्रश्न 25 आहे, आबाळ फाटणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता होईल? तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर चहूबाजूंनी संकट कोसळणे म्हणजे सगळीकडून आपण संकटामध्ये अडकणे याला म्हणतो पहा आपण आबाळ फाटणे. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 26 आहे, पराक्रम केल्याचा आव आणणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द कोणता असेल? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर तिरसिंगराव असं म्हटलं जातं. पहा, पराक्रम केल्याचा जो आव आणतो म्हणजे दाखवून देतो त्याला म्हटलं जातं तिरसिंगराव. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, प्रेक्षणीय सीताबर्डीचा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देऊ शकता. म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, सीताबर्डीचा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे पहा सीताबर्डीचा किल्ला. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न दुसरा आहे, सध्याचे उस्मानाबाद शहर प्राचीन काळी कोणत्या नावाने ओळखले जात होते? पहा मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे पहा, कारण प्राचीन नाव आणि जे नवीन नाव होणार आहे ते देखील सेम आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर धाराशिव. लक्षात ठेवा, उस्मानाबाद या शहराचं म्हणजे प्राचीन नाव आहे धाराशिव. यानंतर पडलं पहा उस्मानाबाद, पहा धाराशिव, यानंतर पडलं उस्मानाबाद आणि आता नवीन नाव ठेवून देखील याचं नाव धाराशिवच ठेवण्यात आलेलं आहे किंवा मंजूर झालेलं आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न तिसरा आहे, पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर खालीलपैकी कोणते ठिकाण वसलेलं आहे? पहा, कोणत्या कोणत्या पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावरती कोणते शहर आहे? तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर नृसिंहवाडी. पहा, नरसिंहवाडी किंवा नृसिंहवाडी जे आहे हे पंचगंगा आणि कृष्णा या दोन नद्यांच्या संगमावर असलेलं ठिकाण आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 4 आहे, रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतो? पहा, या रेला नावाचा एक लोकनृत्य प्रकार आहे की जो आपल्या राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात आढळतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पहा रेला नावाचा एक लोकनृत्य प्रकार प्रसिद्ध आहे किंवा प्रचलित आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल गडचिरोली. प्रश्न 5 आहे, यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे ठिकाण कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 2 प्रश्न अल्टरनेट विचारलेले होते पहा. तर या ठिकाणी आपल्याला अजून एक प्रश्न विचारला होता की वणी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? लक्षात ठेवा, आणि वणी हे जे ठिकाण आहे तर हे पर्याय क्रमांक 1 दगडी कोळशासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारला होता, दगडी कोळशासाठी प्रसिद्ध खाण असणारी वणी हे जे ठिकाण आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर लक्षात ठेवा, यवतमाळ जिल्ह्यात आहे. आणि या ठिकाणी आपल्याला विचारले की त्या ठिकाणी कोणती खाण प्रसिद्ध आहे? तर दगडी कोळशाची. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 6 आहे, 7 बेटांचे शहर म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे? पहा, 7 बेटांचे शहर, आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर मुंबई हे जे शहर आहे पहा मुंबई, याला 7 बेटांचे शहर म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल मुंबई. प्रश्न क्रमांक 7 आहे, 1 मिलियन म्हणजे किती? पहा मित्रांनो, हा प्रश्न कन्फ्यूज करणार आहे कारण भरपूर विद्यार्थ्यांना 1 मिलियन 10 मिलियन हे असे कळत नाहीत. लक्षात ठेवा, 1 मिलियन म्हणजे पर्याय क्रमांक 2 तर 10 लाख एवढे होतात. पहा, 1 मिलियन बरोबर 10 लाख. जर 10 मिलियन असते तर पहा 1 करोड असा होतो. लक्षात ठेवायचे, प्रश्न हा महत्त्वाचा आहे मित्रांनो, कारण हा प्रश्न आपल्याला 2016 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 2 1 मिलियन म्हणजे 10 लाख. प्रश्न 8 आहे, बायचिंग भुतिया हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पहा, बायचिंग भुतिया हा कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे?
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे बायचिंग भुतिया. तर मित्रांनो आपल्याला फुटबॉलवरती दुसरा एक प्रश्न विचारला जातो पहा. तर या ठिकाणी आपल्याला खेळाडू बदललेला असतो, सुनील छेत्री असं नाव दिलेलं असतं. तर सुनील छेत्री हा खेळाडू देखील फुटबॉल खेळाशी संबंधित आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 9 आहे, भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात दरवर्षी संपन्न होत आहे? पहा, आपल्या भारतामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरात होतो? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर पणजी. म्हणजेच पहा, गोवा या राज्याची राजधानी आहे पणजी, आणि पणजी या ठिकाणी भारतामध्ये दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जो आहे हा आयोजित केला जातो. पर्याय 2 आपलं उत्तर होईल पणजी. प्रश्न 10 आहे, मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर मालगुडी डेज ही एक सिरीज देखील होती, लक्षात ठेवा. पण या ठिकाणी प्रश्न आहे की या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, तर R.K. नारायण हे जे आहेत हे मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक आहेत. मित्रांनो, प्रश्न हा महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न 11 आहे, लाडली लक्ष्मी योजना कोणत्या राज्यात राबवली आहे? पहा, लाडली लक्ष्मी योजना कोणत्या राज्यातील योजना आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये पहा लाडली लक्ष्मी योजना ही जी एक योजना आहे ही राबवली जात आहे. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 12 आहे, ताटाखालचे मांजर होणे म्हणजे काय? पहा, ताटाखालचे मांजर होणे आपल्याला याचा अर्थ विचारलेला आहे. मित्रांनो, हा प्रश्न लक्षात ठेवायचा. हा प्रश्न आपण घेतलेला आहे मुद्दाम, कारण हा प्रश्न आपल्याला तलाठी भरती 2019ला विचारण्यात आलेला आहे. ताटाखालचे मांजर होणे म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर अंकित होऊन काम करणे. लक्षात ठेवा, म्हणजेच त्याला पर्याय क्रमांक 1 म्हणतो पहा आपण, ताटाखालचे मांजर होणे. प्रश्न 13 आहे, अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता असेल? पहा, अपमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर अपमानचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा सन्मान. मित्रांनो, आपण यासाठी पहा जे 2019ला जी भरती झाली आहे त्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, सोबतच म्हणी आणि महत्त्वाचे वाक्प्रचार याचे 4 घटक आहेत. यावर आपल्याला जवळपास या टॉपिकवरती आपल्याला 4 ते 5 प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे आपण पहा प्रत्येक टॉपिकचे 100 प्रश्न एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्या 4ही व्हिडिओच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्यामध्ये आपण 100 महत्त्वाच्या म्हणी, 100 समानार्थी शब्द, 100 विरुद्धार्थी शब्द आणि 100 वाक्प्रचार असे आपण घेतलेले आहेत. प्रश्न 14 आहे, पाश्चरीकरण या पद्धतीद्वारा खालीलपैकी कोणता नाशवंत पदार्थ टिकवला जातो? पहा, पाश्चरीकरणाद्वारे कोणता एक नाशवंत पदार्थ जो आहे तो टिकवण्यात येतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर दूध हा जो पदार्थ आहे हा पाश्चरीकरणामध्ये टिकवण्यात येतो. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 15 आहे, कापूर, आयोडीन या पदार्थांमध्ये उष्णतेमुळे कोणते अवस्थांतर आढळते? पहा, कापूर आणि आयोडीनमध्ये हे जे पदार्थ आहेत यांच्यामध्ये लक्षात ठेवा उष्णतेमुळे कोणते अवस्थांतर होते? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, त्याला तर संप्लवन असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचे, अवस्थांतर कोणतं होतं? तर संप्लवन. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 16 आहे, राऊस सार्कोमा म्हणजेच RSV या विषाणूमुळे कोणता आजार किंवा कोणता रोग उद्भवण्याची शक्यता असते किंवा उद्भवतो? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर कर्करोग. म्हणजेच पहा आपण त्याला कॅन्सर म्हणतो. तर RSV या विषाणूमुळे कॅन्सर होत असतो. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 17 आहे, सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी सूर्य लाल दिसतो हे नेमकं कशाचं उदाहरण आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता पहा 2019च्या पोलीस भरतीसाठी. आणि हाच प्रश्न आपल्याला पहा जे 9वीचं विज्ञान आहे, 9वी विज्ञानमध्ये देखील आहे. तर सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी सूर्य लाल दिसतो त्याचं एक कशाचं ते उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर प्रकाशाचं विकिरण आहे. लक्षात ठेवा, पर्याय 1 आपलं योग्य उत्तर आहे. त्यामुळे आपल्याला सूर्य सकाळी म्हणजे सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळी लाल दिसतो. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, कीटकांचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे त्याला काय म्हटलं जातं? पहा, कीटकांचा अभ्यास करणारे शास्त्र. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, तर एंटमॉलॉजी. म्हणजेच पहा त्यामध्ये कीटकांचा अभ्यास केला जातो. पर्याय 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न 19 आहे, शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडायचा आहे. यामध्ये आपल्याला शब्दसमूह दिलेला आहे पहा, तर सत्तेच्या जोरावर गरिबांवर केलेला जो अन्याय आहे त्याला काय म्हणतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर त्याला दडपशाही असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, दडपशाही म्हणजे काय? तर एखाद्या सत्तेच्या जोरावर गरिबावर जो अत्याचार होत असतो किंवा अन्याय होत असतो त्याला दडपशाही म्हणतात. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे, खालीलपैकी किंवा दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे.
या ठिकाणी वाक्प्रचार आहे सांत्वन करणे, याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर दिलासा देणे म्हणजेच पहा सांत्वन करणे. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 21 आहे हिरड्या सुजून दातातून रक्त येण्याचे लक्षण कोणत्या रोगाशी संबंधित आहे. मित्रांनो हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागात विचारण्यात आलेला होता. जी 2021 ला भरती झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर हिरड्या सुजून दातामधून रक्त येणं हे जे लक्षण आहे हे कोणत्या रोगाचं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर स्कर्वी या आजाराचं लक्षण आहे पहा हिरड्या सुजून दातातून रक्त येणं. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 22 आहे एखाद्या द्रावणाचा सामू म्हणजेच पहा पीएच म्हणतो त्याला, जो पीएच 7 पेक्षा कमी असल्यास ते जे द्रावण आहे ते कोणत्या स्वरूपाचे असते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर आम्लधर्मी असतं. लक्षात ठेवा कधी ज्यावेळेस एखाद्या पदार्थाचा जो पीएच आहे तो 7 पेक्षा कमी, लक्षात ठेवा 7 पेक्षा जर पीएच कमी असेल तर ते आम्लधर्मी असतं आणि 7 पेक्षा जर पीएच जास्त असेल तर पहा ते अल्कधर्मी असतं. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न 23 आहे महाराष्ट्रातील जास्त उत्पन्न देणारी डाळिंबाची जात खालीलपैकी कोणती आहे. पहा राज्यामधील जास्त पद्धती म्हणजे जास्त प्रमाणात उत्पन्न देणारी डाळिंबाची जात. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर गणेश नावाची एक डाळिंबाची जात आहे की जी राज्यामध्ये सर्वात जास्त उत्पादन किंवा उत्पन्न देणारी जात समजली जाते. पर्याय 1 आपलं उत्तर होईल गणेश. प्रश्न 24 आहे महाराष्ट्र राज्यात वनस्पती तूप कारखाना कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. पहा वनस्पती तूप कारखाना कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर लातूर या जिल्ह्यामध्ये आहे वनस्पती तूप कारखाना. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 25 आहे 1925 साली कानपूर या ठिकाणी भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षा कोण होत्या. मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता 2016 मध्ये आणि 2019 मध्ये सुद्धा. तर 1925 फक्त हा प्रश्न आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीमध्ये विचारण्यात आला होता. तर कानपूर या ठिकाणी राष्ट्रीय सभेचं जे भरलं होतं ते कोणत्या वर्षी भरलं लक्षात ठेवा 1925 साली. तर या ठिकाणी प्रश्न विचारलाय की 1925 साली कानपूर या ठिकाणी भरलेलं जे अधिवेशन होतं किंवा राष्ट्रीय सभा होती त्याच्या अध्यक्षा कोण होत्या. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर सरोजिनी नायडू ह्या ज्या आहेत ह्या कानपूर या ठिकाणी भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अध्यक्ष होत्या. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 26 आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये न्यायाधीश कोण होते. मित्रांनो हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे. यापूर्वी आपण शिवाजी महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ आहे त्यावर आपण एक पूर्णपणे व्हिडिओ घेतलेला आहे. त्यामधील हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पहा. तर अष्टप्रधान मंडळामध्ये न्यायाधीश कोण होते. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर निराजी रावजी हे जे आहेत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळ जे आहे त्या मंडळातील न्यायाधीश होते निराजी रावजी. पर्याय 3 आपलं उत्तर होईल.